आपल्या संस्कृतीचे जे आधारस्तंभ जे वेद आहेत, 4 वेद, असं आपण म्हणतो की ते वेद हे देवानी रचले, देवांच्या मुखातून वेद आले असं म्हणतो. पण नीट विचार केला तर प्रत्येक वेद आणि त्या ऋचा ज्या लिहिलेल्या आहेत त्याच्या पुढे कायम एक ऋषीचं नाव लिहिलेलं आहे. कोणी हे लिहिलं असं नावं दिलेली आहेत. मग नाव तर सांगताना आपण ऋषीचं घेतो आणि म्हणतो की देवांच्या मुखातून वेद आले. हे नक्की काय आहे? त्याचं एक साधं विचार केला, मी एक उदाहरण देतो की आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो, हॉस्पिटलमध्ये जातो, तेव्हा एखादी एक ओळ लिहिली असती की आय ट्रीट, ही क्युअर्स. मी फक्त ट्रीटमेंट देतो, बाकी खरं बरं व्हायचं काम हे वरून येतं. डॉक्टर सांगतो मी ट्रीटमेंट देतो, ऑपरेशन करतो, अगदी समोरचा पेशंट धडधाकड उभा राहतो जो आजारी असतो तो. पण डॉक्टर काय म्हणतो, मी त्याचं क्रेडिट घेत नाही, मी फक्त ट्रीटमेंट देतो, मी एक निमित्त आहे, माझ्याकडे जे ज्ञान आहे ते मी देतो. पण बाकी जे हिलिंग जे होतं ते परमेश्वरी शक्ती हील करते समोरच्या पेशंटला. हाच भाव पुढे सगळीकडे वेदांमध्ये सुद्धा जे ऋषीमुनींनी जे वेद लिहिले असतील त्यांनी ते लिहिले, स्वतःच्या हाताने लिहिले, सांगितले असतील. पण त्यांच्या मनात भाव काय आहे की मी लिहितोय, मी सांगतोय, पण माझ्या देहातूनच ती परमेश्वरी शक्ती काम करते. म्हणजे मी लिहितच नाही, मी फक्त एक निमित्त आहे, मी लिहितोय. म्हणजे शक्ती जी कुठली काम करते ती परमेश्वरी शक्ती काम करते. म्हणून आपण म्हणतो की 4ही वेद हे देवाने लिहिले.